शिवनेरी विरुद्ध लोहगड असा सामना. शिवनेरी संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. शिवनेरी विरुद्ध लोहगड. शिवनेरी संघाने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिवनेरी विरुद्ध लोहगड. संघ लोहगड यांना विनंती, आपल्या 12th मॅन लवकरात लवकर स्कोर बोर्डवर पाठवा. दोन्ही संघांना सांगण्यात येते की पंचांचा निर्णय अंतिम राहील. वाईट बॉल, नो बॉल यावर कुठलाही रिव्ह्यू घेतला जाणार नाही. दोन्ही संघांना ही विनंती. संघ लोहगड आपला 12th मॅन लवकरात लवकर इकडे पाठवा. संघ लोहगड आपला 12th मॅन लवकरात लवकर स्कोर बोर्डवर पाठवा. पहिला चेंडू स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु हा मात्र डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट बॉल. यावेळी फटकावला ऑफसाईडच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण. आणि हा पुढचा चेंडू यावेळी मात्र सुंदरसा फटका ऑफसाईड दिशेने. थोडीशी मिसफील्ड, सुंदर असा थ्रो, सुंदर क्षेत्ररक्षण शिवनेरी संघाकडून. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, बॉल गेला आहे डिक्लेअर झोन मध्ये.
एक धाव. घेऊन जातो नको किती झालं 4 ना बारकी पोरं घेऊन जातो ना 3 रन. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातला. धावसंख्या किती यावेळी पुन्हा मारण्याचा प्रयत्न परंतु एक धाव. एक ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 4 रन. एक ओव्हर नंतर धावसंख्या पोहोचली आहे 4 रनांवरती. सुंदर षटक हाताळलेला आहे रॉबिन सरांनी. पुढील षटक शिवनेरी संघाकडून घेऊन आले आहे दर्शन धनावडे. हे दुसरे षटक, सांघिक दुसरं षटक व वैयक्तिक पहिले षटक. शेवट षटक हे पॉवर प्लेचं. दर्शन धनावडे हा पहिला चेंडू. यावेळी मात्र फटकावला लेग साइडला. सुंदर असा पूल केलेला आहे. बॉल गेलाय सीमारेषे पार. सुंदर षटकार. बॉल टाक एक चांगला. एक बॉल नंतर धाव संख्या पोहोचली आहे ती 11 रनांवरती. आणि हा पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातला पॉवर प्लेचं शेवट षटक. बॅट्समन सज्ज. यावेळी सुंदर चेंडू. सुंदर असा कमबॅक केला दर्शन धनावडे यांनी. सुंदर असा चेंडू. बीट झाला बॅट्समन. सुंदर चेंडू. धाव संख्या झाली आहे 11 रन. यावेळी मात्र समोर फटकावला आहे. नाही 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 सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि सुंदर असा कॅच. होता अत्यंत सुंदर असं षटक. आतापर्यंत पहिल्या बॉलवरती सिंग बसल्यानंतर सुंदर असा कमबॅक केलेला आहे दर्शन धनावडे यांनी. नवा बॅट्समन क्रीज वरती फेस करतील दर्शन धनावडे यांना. पुढील चेंडू. यावेळी सुंदर हा चेंडू. यॉर्कर बॉल आणि ही विकेट. दर्शन धनावडे ऑन हॅट्रिक. सुंदर अशी गोलंदाजी. पहिल्या बॉलवर षटकार बसून सुद्धा कमबॅक केला दर्शन धनावडे याने. सुंदर असा कमबॅक. सुंदर असा तो बॉल. मनीष पोळ ना. इथलं वाईट ना.
दर्शन नानावडे ऑन अ हॅट्रिक. नवा बॅट्समन क्रिस वरती. मॅच राहिली ना. नवा बॅट्समन मनीष पोळ फेस करेल दर्शन नानावड्याला. ऑन अ हॅट्रिक दर्शन. होईल का हॅट्रिक या बॉलवरती. यावेळी फटकावला ऑफ साईडला. सुंदरसा बॉल आणि त्याचबरोबर सुंदरसा फटकार ऑफ साईडला. सुंदरसा 4 गॅप मधून सुंदरसा अपरकट मारलेला आहे. पुढील चेंडू. यावेळी मात्र पुन्हा कमबॅक केलाय बॉलरने. 2 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 15 रन. 2 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 15 रन. कापड बिपड आहे का एखादी टाकतो तापते याला बांधायला लावलं सकाळपासून. एक धाव या पहिल्या बॉलवरती. पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातला. यावेळी सुद्धा ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल. यावेळी मात्र बॉल चढलेला आकाशात. पहिली वर बघी डबल. स्कोर सांग. 18 झाला ना. 3 और 18. 3 षटकानंतर 18 धावा झालेल्या आहेत. कुठले सांगायचे आहेत.
लोहगड आणि शिवनेरी यांच्यामध्ये चाललेला हा सामना 3 षटकानंतर लोहगडच्या 18 धावा झालेल्या आहेत. पहिली मॅच सांगताय का म्हणा? चौथं षटक घेऊन आलेला आहे दर्शन बघूया राऊंड द विकेटने बॅट्समॅन टाकत आहे. गुरुवार आहे आज. बॅट्समॅन आहे JP. तरळ पदार्थाला काय गुरुवार? बॅट जोरदार पद्धतीने फिरवली पण बॅटचा आणि बॉलचा कुठेही संपर्क लागलेला नाहीये. निर्धाव असा चेंडू. धावसंख्येमध्ये बदल नाही. धावसंख्या झालेली 18. यारकरलांचा चेंडू तोही JPने दटवलेला आहे आणि हाही चेंडू निर्धाव असा चेंडू. धावसंख्येमध्ये बदल नाही. धावसंख्या झालेली आहे 18. 3 षटक आणि 2 चेंडू 18 धावा झालेल्या आहेत. काय सांगितलं? उत्तुंग असा षटकार मारण्याचा प्रयत्न पण बाउंड्री लाईनवर सुंदर असा झेल घेतलेला आहे आणि JP हे बाद झालेले आहेत. धावसंख्या मध्ये कुठलाही बदल नाही. धावसंख्या झालेली आहे 18. लोहगड लायन्स यांचा प्रथम फलंदाजी करताना 3 षटक आणि 3 चेंडू नंतर 18 धावा झालेल्या आहेत आणि विकेट झालेल्या आहेत. 3 विकेट गेलेल्या आहेत. यानंतर येणारे तडफदार फलंदाज बावडनगावचे सुपुत्र निलेश भोसले. बघूया आपल्या संघाला कुठपर्यंत धावसंख्येमध्ये नियंत्रण ठेवतात. तुफानी फलंदाजी करतात हे बावडनगावचे सुपुत्र निलेश. भडंग या नावाने टोपण नावाने ते प्रसिद्ध आहेत. दर्शन यांचा पुढचा चेंडू निलेश यांना. वाईट चेंडू. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे 19. कसं काय? बॅटची कड लागून किपरच्या दिशेने गेलेला चेंडू. तेजस शिंदे यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे पण तो आकाश फरांदे होते ते. आकाश फरांदेकडनं तो कॅच सुटलेला आहे. मला वाटतं मगाशी तेजस शिंदे किपर राहिलेले आणि आकाश फरांदे लॉंग ऑफला उभे होते. आता किपर गेलेले आहेत. एक डिक्लेअर. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली 20. पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन बॉल गेलेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे 21. 4 षटकानंतर लोहगड संघाच्या झालेल्या आहेत 21 धावा. 3 बाद 21 धावा. 3 बाद 21 धावा. फलंदाजी करत आहेत निलेश आणि त्याला साथ देत आहेत मनीष पोळ. शेवटची 2 षटकं बाकी आहेत आणि टीमचे कर्णधार आणि आयकॉन असलेले दादा शिंदे हे आपल्या संघाला काय करायचं या राहिलेल्या 2 षटकामध्ये.
हे सांगत आहेत. बघूया आता आपण या राहिलेल्या 2 षटकामध्ये किती धावा जमा करतायत. यानंतर 5वं षटक, संघाचं 5वं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत अमोल सोनावणे. पहिले 4 षटकामध्ये 2 षटक रॉबिन शिंदे, रोहित ना रे, रॉबिन आणि दर्शन. रोहितनं टाकलं ना, रोहित शिंदे तर नाही, रॉबिननेच टाकलं. रॉबिन म्हणजेच रोहित. हा, युवराज सॉरी युवराज शिंदे आणि ते टोपण नावाने रॉबिन या नावाने ओळखले जातात. आणि दुसरा आहे तो दर्शन यांनी 4 षटकं पूर्ण केलेले आहेत. सुंदर असा षटकार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या 4 धावा. पोळच्या काय याचं नाव आहे? मनीष पोळच्या बॅटमधनं पहिल्याच चेंडूवर घणाघाती असा घात केलेला आहे आणि या चेंडूवर 4 धावा जमा केलेल्या आहेत. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झालेली आहे 25. 5वं षटक प्रगतीपथावर अमोल सोनावणे यांचं हे 5वं षटक. आता उद्या बांधल्याशिवाय मी येतो. पुन्हा एकदा या दुसऱ्या चेंडूवर गणगाती असा प्रहार करून धावसंघ बॉल सीमारेषेच्या पार बाजूला पाठवलेला आहे मनीष पोळ यांनी. आणि धावसंख्या मध्ये बदल, धावसंख्या झालेली आहे 31. 2 चेंडूमध्ये 10 धावा जमा करण्यामध्ये यश आलेलं आहे लोहगड संघाला. पोळ हा उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय. आपल्या संघाला जास्तीत जास्त रना कशा जमवता येतील याचा प्रयत्न करतोय. जे आपले स्वयंसेवक आहेत त्यांनी बॉल घेऊन यायचं. वाईट चेंडू आणि 1 धावेची भर झालेली धावसंख्येमध्ये. धावसंख्येमध्ये बदल झालेला आहे. धावसंख्या झाली आहे 32. 4 षटकानंतर 4.2 षटकानंतर 32 धावा, 3 बाद 32 धावा. पोळ मनीष पोळ हा फलंदाजी करत आहे. सुंदर अशी फलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवर त्यांनी 10 धावा जमा केलेल्या आहेत. बघूया त्या पुढच्या राहिलेल्या 4 चेंडूमध्ये किती धावा जमा करतोय. उत्तुंग असा षटकार मारण्याच्या नादात मनीष पोळ हे बाद झालेले आहेत. आपल्या वैयक्तिक 16 धावा केलेल्या आहेत. या 16 धावेवर बाद झालेला आहे मनीष. आणि पुढील फलंदाज येत आहेत सिद्धेश विरकर. सिद्धेश विरकर असे नावाजलेले फलंदाज आहेत. आपल्या संघासाठी राहिलेल्या 9 चेंडूमध्ये किती धावा गोळा करतात ते बघायचं आपल्याला. धावसंख्या झालेली आहे 32. 4 बाद 32. आता तुला कसा मेसेज? विरकर सुद्धा उत्तुंग असा षटकार मारण्याच्या नावात बाद झालेले आहेत. सलग 2 चेंडूवर 2 बाद झालेले आहेत. पहिल्या 2 चेंडूवर उत्तुंग अशा 10 धावा गमावलेल्या आहेत. त्यानंतर 2 सलग 1 वाईट चेंडू आणि त्यानंतर राहिलेल्या पुढच्या 2 चेंडूवर 2 विकेट अमोल यांनी मिळवलेल्या आहेत आणि संघाला 2 विकेट मिळवून दिलेल्या आहेत. धावसंख्येमध्ये काही बदल नाही. 32 धावा झालेल्या आहेत आणि 5 आऊट 32 धावा. विरकरला हे नावाजलेले फलंदाज होते पण त्यांनी आपल्या संघासाठी काही कामगिरी केली नाही. 0वर ते बाद होऊन पॅव्हलियनकडे जात आहेत. नवीन फलंदाज येत आहेत ते अजित डेरे. अजित डेरे हे कवटेगावचे फलंदाज आहेत आणि ह्या चेंडूवर जर अमोल सोनावणे विकेट घेतली तर ही हॅट्रिक चेंडू असेल. सलग 2 चेंडूवर त्यांनी विकेट घेतले आणि हॅट्रिक चान्स आलेला आहे अमोल यांना. असं बांधायला लागलं उभं. निर्धावाचा चेंडू. पहिले 2 चेंडू थोडेसे जास्त धावांचे गेलेले. त्यानंतर 1 वाईट चेंडू. त्यानंतर पुढच्या बॉलवर विकेट. त्यानंतर पुढच्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर 4था बॉल डॉट, सॉरी 5वा बॉल डॉट आणि हा शेवटचा चेंडू. पाचव्या षटकामध्ये 11 धावा मिळालेल्या आहेत संघाला आणि 2 बळी अमोलने घेतलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 32 धावा. 5 षटकानंतर 32 धावा आणि
5 बाद 32. सांग ना. युवराज शिंदे म्हणजेच उर्फ रॉबिन यांनी 2 षटकामध्ये 8 धावा दिलेल्या आहेत. त्यानंतर दर्शन यांनी 2 षटकामध्ये 14 धावा दिलेल्या आहेत, 3 विकेट घेतलेल्या आहेत. आणि अमोल यांनी 5व्या षटकामध्ये 11 धावा देऊन 2 विकेट मिळवलेल्या आहेत. रॉबिन यांना एकही विकेट नाही मिळाली, पण त्यांनी गोलंदाजी उत्तम अशी केली. 12 चेंडूमध्ये फक्त 8च धावा दिलेल्या आहेत. दर्शन यांनी 3 विकेट घेतलेल्या आहेत आणि स्कोर वाढला, मग स्कोर वाढणार मग आता 1 रन. सचिन पवार वेलंगचे खेळाडू आहेत, यांनी शेवटचं षटक घेऊन आले. सचिन पवार गोलंदाजीसाठी. दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू झालेला आहे आणि सचिन यांनी हा एक्स्ट्रा धाव दिलेले. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झालेली आहे 33. निलेश यांनी पुढच्या चेंडूवर 2 धावा जमा केलेल्या आहेत. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झालेली आहे 35. यानंतरचा होणारा सामना दोन्ही कर्णधारांनी माईक पेशी येतो सर की शिवनेरी स्मॅशर्स वर्सेस प्रतापगड पॅन्थर्स. या दोन्ही कर्णधारांनी इथे यायचे. सुंदर असा स्टेट. निलेश यांनी, मी सांगितलेलं, बावधन गावचे सुपुत्र तडाखेबाज फलंदाजी करतात आणि उत्तुंग असा षटकार मारून आपल्या उत्तुंग असा षटकार मारून आपल्या धावसंख्येमध्ये वाढ केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 41. बॉलरने सुंदर असा निर्धाव चेंडू टाकलाय. धावसंख्येमध्ये बदल नाही. पवार हे सुंदर अशी गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. पहिला चेंडू वाईड होता, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवर 6 धावा आलेल्या आहेत. त्यानंतर चौथा चेंडू निर्धाव, 5वा चेंडू असा निर्धाव गेलेला आहे. बरोबर, सॉरी 4 चेंडू झालेले आहेत. पहिला चेंडू वाईड होता, 4 चेंडू झालेले आहेत. स्लोअर डिलिव्हरी करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल फुलटॉस टाकले आणि त्याचा पुरेपूर फायदा निलेश यांनी घेतलेला आहे. उत्तुंग असा षटकार मारला आहे. संघामध्ये उत्तुंग असे षटकार मारणार हे निलेश. धावसंख्येमध्ये बदल झाले. धावसंख्या झालेली आहे 47. शेवटचा चेंडू. या चेंडूवर किती धावा जमा करतात? शेवटच्या चेंडूवर बॉल हा डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. धावसंख्या 1च मिळणार आहे. 6 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 48. लोअर संघाने 6 षटकामध्ये 48 धावा जमवलेल्या आहेत. त्यानंतर शिवनेरी संघाला 6 षटकामध्ये 49 धावांची गरज आहे. आता हे दिलेले आव्हान शिवनेरी कसं पेलते बघूया. आम्हाला थोडा पडदा बांधायला कोणाला तरी बोलवलं तर बरं होईल. आपला स्कोरला खूपच ऊन लागतं. लॅपटॉप तापतोय, त्यामुळे सगळंच बंद पडतंय, त्यामुळे माणूस बी तापतोय उन्हामध्ये बसून.
चला लोहगडने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. लोहगडचे मेंटर प्रफुल्ल बिवड आणि आयकॉन प्लेअर सुशांत शिंदे. बघूया या 48 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे सिंहगड शिवनेरीला. बघूया शिवनेरी संघाचे फलंदाज काय करतात. फलंदाजीसाठी मला वाटतं तेजस शिंदे आणि आकाश फरांदे येतील असं माझा अंदाज. बघूया. ओके, तेजस शिंदे आणि आकाश फरांदे. एक हे अनवडी गावचा फलंदाज तुपाने अशी फलंदाजी करणारा तेजस शिंदे, सातारा जिल्ह्यात उत्तुंग अशी षटकार मारणारा हा आपला वाई तालुक्यातला हा खेळाडू आहे. आणि दुसरा म्हणजे आकाश फरांदे, तोही उत्तुंग षटकार मारणारा असा आकाश फरांदे. आकाश फरांदे हा ओझरडे गावचा आहे. बघूया 49 धावा किती षटकांमध्ये जमा करतात किंवा काय होतं या रवलेल्या 6 षटकांमध्ये. लोहगडचे गोलंदाज आपल्या या 48 धावा किंवा 49 धावा करतात त्या कशा डिफेंड करतात. आणि शिवनेरीचे फलंदाज तेजस शिंदे आणि आकाश फरांदे बघूया कशी फलंदाजी करतात. थोडा सामना लवकर उरकायचा आहे. अजून 2 सामने सांगितले येतील. सांगितले यानंतर होणारा सामना पळाला प्रतापगड पॅन्थर्स आणि शिवनेरी स्मॅशर्स. यानंतर होणारा सामना शिवनेरी स्मॅशर्स आणि प्रतापगड पॅन्थर. दोन्ही कर्ममध्ये इथे टॉस टाकायला तुमचा मिस टाकतो. चालतंय का? आव्हान शिवनेरी संघाला दिलेलं आहे. आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत सुशांत शिंदे. दादा या टोपण नावाने ओळखले जाणारे सुशांत शिंदे पहिल्या षटक घेऊन आलेले आहेत आणि त्याचा सामना करतील तेजस शिंदे. दोन्ही एकाच भागातले खेळाडू, एकाच संघाकडनं खूप वर्ष खेळलेले आहेत. आता आमने सामने आले आहेत. बघू आता कोण कोणाला वरचढ चढतं. तेजस शिंदे दादा शिंदेच्या शिवनेरी आपण बघा तिकडचा वापरायचा गेटच्या कडचा. सुनील गाडेकर पॅव्हलियन नंबर 2 चा आपण वापर करायचा आहे. शिवनेरी ज्या संघाने टॉस जिंकलेला आहे, आपण पहिल्या दिवशी सांगितलं होतं ज्या संघाने टॉस जिंकला त्यांनी कमानी पसला सुनील गाडेकर पॅव्हलियन नंबर 2 याचा वापर करायचा आहे. आणि जे संघ टॉस हारलेला आहे त्यांना वड्याच्या साईडला उभं केलेलं म्हणजे बसवलेला आहे तो अफजल पठाण पॅव्हलियन नंबर 1. शिंगटे सर, अमोल सोनवणे आपल्याला सामने उरकायचे. थोडं लवकर गेलात तर हा सामना चालू होईल. यानंतर होणारा सामना शिवनेरी वर्सेस प्रतापगड पॅन्थर्स. कोणाची? चला, शिवनेरीच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण थोडंसं पाय उचलून जावे. सुशांत शिंदे आणि तेजस शिंदे या दोघांनाही दोघांचा गेम एकमेकाला माहिती आहे. त्या कोण कुठे वर्चस्व ठरते येते आता हे आपल्याला बघायचंय. पहिला चेंडू असा निर्धाव गेलेला आहे. सुशांत शिंदेने चांगली अशी सुरुवात केलेली आहे. निर्धाव चेंडू टाकलेला आहे.
दुसराही चेंडू निर्धाव रिव्हर्सचा शॉट मारण्याचा प्रयत्न केला आहे तेजस शिंदे यांनी आणि या प्रयत्नामध्ये दुसराही चेंडू निर्धाव गेलेला आहे. बघूया सुशांत शिंदे आता तिसरा चेंडू काय करतात. तिसरा चेंडू एक डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. एक धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली एक बिनबाद एक. पहिलं षटक प्रगतीपथावर. सुशांत शिंदे सुंदर अशी गोलंदाजी करत पहिल्या 3 षटकांमध्ये तेजस शिंदेला काहीही करून दिलं नाही. एकच धाव दिली ते डिक्लेअर झोन मध्ये गेलेले. गोवा राहिलेल्या 3 चेंडूमध्ये किती धावा जमा करतात तेजस शिंदे वर्सेस सुशांत शिंदे. कोण बस या चेंडूवर पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न केला पण धाव बॉल गेलेला आहे कव्हरच्या दिशेने. एकच धाव. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली 2 बिनबाद 2. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे सुशांत शिंदे. पहिल्या आपल्या 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिल्या जातात. आता आकाश फंडे दोन्ही तुफानी फटके मारणारे फलंदाज. नो बॉल दिलेला आहे. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे 4 बरोबर. मी मगाशीच उल्लेख केला तुफानी फटके मारणारे फलंदाज आहेत. जास्त वेळ ह्यांना गप्प ठेवता येणार नाहीये. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. या 5व्या चेंडूवर तेजस शिंदेने लॉंगॉनच्या डोक्यावरनं एक चौकार असा मारलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 8. लॉंगॉन धाव पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली 9. तेजस बिनबाद 9. तेजस शिंदे आणि आकाश फरांदे आपल्या संघाला टार्गेटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. पुढचं षटक घेऊन कोण येते. कोण नाव काय रे. जे स्टंपच्या मागे एक डिक्लेअर धाव दिलेली आहे तिथे बसलेले त्यांना विनंती आहे की आपण भिंतीवर बसायचं तिथे बसू नये. जे पंचांनी ते मागे बसले त्यांना उठवा जरा. सामना चालू होणार नाही आपण उठल्याशिवाय. आपल्याला विनंती आहे. पाठीमागे लहान खेळाडू होते त्यांनी सुद्धा तिकडे जायचं बाहेर. युट्यूब लाईव्ह चालू आहे. समोर आपला एकच कॅमेरा त्यांना ते बसलेला बरोबर दिसत नाहीये. चला लहान मुलांनी पटपट जायचं. चार धावा आहेत. 4 धावा आहेत. 4 धावा आहेत. कव्हरच्या डोक्यावरनं पहिल्याच चेंडूवर मनीष पेच्या चेंडूवर तेजस शिंदे असा फटकार मारला. मी तुम्हाला सांगितलं तुफानी फलंदाजी करणारे फलंदाज तेजस शिंदे आणि आकाश फरांदे. नागाव नाही. पुढचा चेंडू काय करतील बघूया तेजस शिंदेला.
धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झालेले आहेत 14. एक्स्ट्रा धाव, वाईड चेंडू, धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झालेली आहे 15. आकाशने रिव्हर्सचे तेजाने मारला ना, तेजस शिंदे आणि रिव्हर्सचा मगाशी प्रयत्न केला तर फसवला, पण आता तो यशस्वी झालेला. 4 धावा मिळाले या संघा चेंडूवर. किती धावा झाले? 20 धावा झालेल्या आहेत. सुंदर असा चेंडू तेवढाच चांगल्या पद्धतीने पटवलेला आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलेला आहे. 1 धाव, धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झालेला आहे 21. दुसरं षटक प्रगतीपथावर 21 धावा झालेल्या आहेत. उत्तुंग असा षटकार मारण्याच्या प्रयत्नात फायनलच्या दिशेने हा चेंडू वर चढलेला होता. तिथे वयस्कर असे खेळाडू गणेश काका होते आणि त्यांनी झेल घेण्याचा सुंदर असा प्रयत्न केला, पण तो काय चेंडू त्यांच्या टप्प्यात आलेला नाहीये. हा चेंडू झेल सुटलेला आहे. अमोल सोनावणे आपल्याला विनंती आहे की थोडं पॅक करून द्या, स्कोररचा लॅपटॉप तापतोय. वंडी मागे डिक्लेअर होती पण आता कोण गेलं स्ट्राईकला, तेजाच गेला ना. तेजाने रन घेतली, वंडी होती, रन घेतली आता. किती झालं? त्याच सोडण्यातला काय किती झालं? 2 षटक पूर्ण आणि सिंहगडच्या धावसंख्या झालेल्या आहे 22. पुढचे षटक घेऊन आले आहेत सुशांत शिंदे. हाही उत्तुंग मारण्याचा प्रयत्न केला, हाही कॅच सुटलेला आहे. जर आपण कॅच सोडले तर मॅच जिंकणं थोडं अवघड जातं. प्रत्येक मॅचला कॅच घेणं खूप गरजेचं असतं. मॅच जिंकण्यासाठी आपल्याला कॅच घेणं गरजेचं असतं. या चेंडूवर 1 धाव मिळाली, धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झालेली आहे 23. चार धावा. काय बघा काय झालं खेळाडूला? पाणी घेऊन जा, पाणी.
आपल्याकडे कोण डॉक्टर असेल तर त्या खेळाडूला जाऊ बघायचं. डॉक्टर डॉक्टर जरा खेळाडूंना बघा काय झालंय ते. चला सामना चालू करूया आपण. त्या खेळाडूवर काय दुखापत झाली ते बघा आणि बाकीच्या खेळाडूंनी इथं सामना चालू करण्यासाठी यायचं. पंच सामना चालू करून घ्या. जरा आबाळ भरतोय. यानंतर अजून 2 सामने व्हायचेत म्हणजे हा क्लिअर होईल आपल्यासाठी. पंचांनी सामना चालू करायचा आहे. खेळाडूला काय झालंय ते जेपी आपण बघा जरा. जेपीचे सांगितलंय ना ते. पंचांनी सामना लवकर चालू करून घ्यायचा. चला लोहगड संघाला विनंती आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. 12वा खेळाडू उभा करून आपलं सामना चालू करून घ्यायचा. डॉक्टर अमोल वाडकर आपण जाऊन जरा खेळाडूला बघा काय झालंय ते. हे मी येऊ का घराला वर. गणेश आणि नामांकित असे पंच दोन भगवान आपण सामना चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून गेलेला अजून 2 सामने उरकायचे आपल्याला.
का रे चला पंच आपण सामना चालू करून घ्या लवकर. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण यायचं. मेंटर प्रफुल्ल बोर्ड आणि आयकॉन प्लेअर सुशांत शिंदे आपले खेळाडू बोलवा पटकन. अजून 2 सामने व्हायचे आहेत. किती झाले सांग. दोन ओव्हर आणि 2 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 27. चला सुशांत शिंदे चालू करूया हा सामना. आपण खेळाडू बोला त्याच्या जागेवर राखीव खेळाडू बोला. अरे वा राखीव असा खेळाडू आला आहे अक्षय सूर्यवंशी. थोडे ओळखू येत नाही येत अक्षय सूर्यवंशी पण आता मी ओळखलेलं लांबनं त्यांना. किट असेल तर घातलं तर खूप बरं होईल. आपण ओके ओके चला सुशांत शिंदे पंच सामना चालू करा. 2 चेंडू सॉरी 2 षटक आणि 2 चेंडू मध्ये 27 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस चेंडू असा कव्हरच्या दिशेने ढकललेला आणि 1 धाव घेतलेला आहे आकाशाने. धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या झालेली आहे 28. बाद झालेला आहे तेजस शिंदे. बॅटचा आउटसाइड एज येऊन प्रफुल्ल बोर्ड यांच्या हातात झेल देऊन बसले आणि बाद झाले आहेत 28 वर 1 बाद. यानंतर आलेले फलंदाज आहेत सचिन पवार. सतीश सनस यांचे चेले असे म्हणून त्यांची जास्त ओळख आहे सचिन पवार पेक्षा. सतीश सनस सारखेच ते फटके मारतात. बघूया आपल्या संघासाठी काय करतात सचिन पवार. तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे हा सुशांत शिंदे. या चेंडूवर 2 धावा घेतलेल्या आहेत सचिन पवार यांनी आणि धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या झालेल्या आहेत 30. तिसरं षटक असं प्रगतीपथावर 3 षटकाच्या शेवटचा चेंडू आहे आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षण कार्य केलेलं आहे जेपी यांनी. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. अशाच क्षेत्ररक्षणाची गरज आहे आपल्या संघाला.
एक धाव. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली 31. 3 षटकानंतर 31 धावा. लोहगड संघाच्या 3 ओव्हर पूर्ण झालेल्या आहेत. 3 ओव्हरमध्ये त्यांनी 31 धावा दिल्या आहेत आणि सिंहगड यांनी 31 धावा जमा केलेल्या आहेत. राहिलेल्या 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. थोडं फास्ट घ्यायचं. यानंतर अजून 2 सामने व्हायचे आहेत. सिंहगड संघाला 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. पुढचे षटक घेऊन आलेले आहेत शिवनेरीला. सिंहगडला मगापासून म्हणतोय मी त्यासाठी. शिवनेरी संघाला 18 चेंडूमध्ये 18 धावा करत आहेत आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत. गोलंदाजीचं नाव सांगा. सिद्धेश विरकर. नाही दिलं पण त्याला पहिलेच म्हणा सांगा. नाही तुमच्याकडे नंबर आहे ना. सुंदर असा चेंडू केला सिद्धेश विरकर यांनी आणि तो डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. एक धाव संघामध्ये जमा. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे 32. पुढच्या चेंडूवर एक धाव जमा केलेला आहे. पवार आणि सचिन पवार आणि आकाश फलंदाज आपली फलंदाजी करतात. तेजस शिंदे आपला वैयक्तिक 19 धावावर बाद झालेले आहेत. त्यानंतर संघाची धुरा सांभाळण्यासाठी आला आहे सचिन पवार. पुढचा चेंडू विरकर यांचा. एक धाव घेतलेले 3 चेंडूवर 3 धावा. बैठी शॉट मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो सक्सेसफुली 2 धावा गोळा केलेल्या आहेत. थोडंसं असं क्षेत्ररक्षणामध्ये हातातनं चेंडू पडला तेवढाच चपात्याने लगेच सचिनने आणि आकाशने ती धाव घेतलेली आहे. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झालेली आहे 36. कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. एकच धाव. सुशांत शिंदे असे क्षेत्ररक्षण करतील त्या चेंडूवर. धावसंख्या झालेली आहे 37. 5 चेंडू पूर्ण झालेले आहेत. चौथ्या षटकातले 5 चेंडू पूर्ण झाले आहेत. 37 धावा. 13 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. सुंदर असा पुल शॉट मारलेला आकाश यांनी आणि या चेंडू सीमा रेषे पार केलेला आहे. 6 धावा. 12 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. किती झाले धावा? 43 झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 43. 12 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. यानंतर लगेच होणारा सामना शिवनेरी आणि प्रतापगड. कर्णधार शिवनेरीचे कर्णधार शिवनेरी कर्णधार आपण तेजस शिंदे इथं टॉस करण्यासाठी आलात तरी चालेल. प्रतापगड संघाचे कर्णधार कोणाची संघ प्रतापगड? तन्मय चौधरी. हा टॉस नगरसेवक राजेश गुरव यांच्या हस्ते होणार आहे. दोन्ही कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा.
तेजस शिंदे आणि तन्मय चौधरी. ऑफसाईडला टाकला चेंडू, लेग साईडला मारण्याच्या प्रयत्नात सचिन पवार बाद झालेले आहेत. निलेशने पहिल्याच चेंडूवर आपले पहिली विकेट घेतलेली आहे. 2 बाद 43 धावा, 11 चेंडू 6 धावांची गरज आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की माईकशी संपर्क साधायचा. तेजस शिंदे, नवीन फलंदाज राकेश लाखे, हे सुद्धा फक्त षटकार मारण्यासाठी फेमस आहेत. वाई तालुक्यातले उत्तुंग असे षटकार मारणारे फलंदाज राकेश लाखे. त्याचा सामना करतील तेवढेच बलाढ्य असे गोलंदाज निलेश भोसले. पहिल्याच चेंडूवर त्यांनी एक फलंदाज बाद केलेला आहे. बळीवर राहिलेल्या या चेंडूवर आपल्या 5 किती कमीत कमी धावा देत आहेत. नंबर सांग की मी सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत निलेश. किती धावा दिल्या एकच ना किती चेंडू हा 4 बॉल मध्ये 2 विकेट. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत निलेश. 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिलेली आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत त्यांनी. हॅलो बाबू, आठ चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतात वैयक्तिक पहिला आणि सांगायचं 5वे चेंडू घेऊन आलेत निलेश भोसले. अनुभव त्यांच्या मागे दांडगाचा अनुभव आहे. त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत आहेत आणि फलंदाजाला काही चेंडू समजत नाही. घे ना बाळा, मला बी एक बाटली ठेव. सुंदर अशी गोलंदाजी यारकर चेंडू आणि फलंदाज बाद. धनंजय मुलिया हे पहिल्याच चेंडूवर बाद झालेले आहे आणि निलेशने यांनी 5 चेंडूमध्ये 3 बळी घेतलेले आहेत आणि एकच धाव दिली आहे. सुंदर अशी गोलंदाजी. जेव्हा सांगायला 12 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती तेव्हा अशी 5व्या षटकामध्ये 3 बळीबाद खेळाडू बाद आणि
पुढचा फलंदाज आहे दर्शन. निलेश यांचा हॅट्रिक चेंडू आहे. बघूया आपण या चेंडूवर दर्शन काय करतो आणि निलेश या गोलंदाजीवर काय करतात. या चेंडूवर 7 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. बरोबर ना? उत्तम असा षटकार दर्शनाने सुंदर अशी गोलंदाजी केलेली निलेश यांनी, पण थोडासा चेंडू हा बॅटच्या पट्टीमध्ये गेला आणि उत्तम असा षटकार आणि या षटकाराच्या याने शिवनेरी संघ विजयी झाला.